एका भांड्यात ॲसिड व पाणी एकाच एक्स प्रमाणात आहे. ॲसिड आणि पाण्याचे प्रमाण आहे सुरुवातीला एकाच एक्स. जेव्हा 300 मिली मिश्रण आणि 50 मिली पाणी एकत्र मिसळले जाते तेव्हा ॲसिड आणि पाण्याचे प्रमाण 2:5 होते. तर एक्स काढा. इथं एकाच एक्स हे जे मिश्रण आहे हे आहे 300 ml एवढं इथं दिलेलं आहे आणि या 300 ml मिश्रणामध्ये आपण 50 ml एवढं पाणी मिसळतो आहे. टोटल मिक्सचर होणार आहे 350 ml आणि या 350 ml चा इथं रेशो दिलेला आहे 2:5 असा. 2:5 ॲसिड आणि वॉटर झालेलं आहे. 350 हे 2:5 प्रमाणात विभागल्यानंतर आपल्याला ॲसिड मिळणार आहे 100 आणि पाणी मिळणार आहे 250 ml. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण ॲसिडमध्ये काही चेंज केलं नाही. सुरुवातीला जेवढं ॲसिड होतं तेव्हा तेवढंच ॲसिड शेवटपर्यंत आहे. म्हणजे हे जे 100 ml आहे हे सुरुवातीला पण एवढंच होतं 100 आणि हे जे 250 ml पाणी जे झालेलं आहे हे 50 ml पाणी मिसळल्यानंतर झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीला 250 वजा 50 200 ml पाणी या मिश्रणामध्ये होतं. या 2 शून्य गेल्या. एक्स आलेला आहे इथं आपला 2.